जय शिवराय. आजचा दिवस खरंच खूप खास आहे. एका बाजूला त्रिलोकेश महादेवाच्या महाप्रसादाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला कानबाई मातेसाठी गावाकडे जाण्याचा उत्साह. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. आज आम्हाला आता शॉपिंग करायला जायचं आहे महाप्रसादाच्या, त्यामुळे एक एक वस्तू आठवून घ्यायची होती, म्हणून घरातले मी सगळे आधी कामं आवरून घेतले आणि आम्ही निघालो आता महादेवाच्या महाप्रसादाच्या शॉपिंगसाठी. शॉपिंग करताना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती, कारण हे सगळं आपल्या महादेवाच्या महाप्रसादासाठी होतं. महाप्रसादाचं सगळं सामान आता घेऊन झालेलं आहे आणि महादेवाची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहू दे, हीच मनापासून प्रार्थना. आमच्या बघा कानबाई आता किती अंगात आली. आहा, काय हा उत्साह. आता खरी मजा तर पुढे आहे, कारण आम्हाला कानबाई मातेसाठी गावाकडे जायचं आहे आणि आम्ही निघालो आहे. कानबाई म्हटलं की गाव, आपली माणसं, घरचं वातावरण आणि सगळ्यांसोबत साजरा होणारा उत्सव, या सगळ्यांची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे शॉपिंग झाल्यापासून मला ते एक्साइटमेंट आहे, कधी एकदा गावाकडे जातो आहे आणि कानबाई मातेला भेटतो आहे. हे बघा, आता आलो, हे त्रिलोकेश्वर महादेवाचं मंदिर आहे माझ्या घराचं आणि आता आम्ही छानपैकी तयारी करणार आहोत. आणि हे बघा, इथे सगळी झाडं लावली, आंब्याची, केळीची, त्याच्यानंतर वांगी, मिरची. सासूबाई बसले आहेत. हे माझं गावाकडचं घर आणि ही केळीची बाग घरामागे. खूप छान आणि थंड प्रसन्न वाटतं. हे माझं देवघर. आमचा रोटांचा रोट म्हणतात आमच्याकडे, कानबाईचे रोटच. सगळं स्वयंपाक तयार झालेला आहे. पुरणपोळी, चपाती, त्याच्यानंतर खीर. खिरीमध्ये फक्त दूध टाकायचं बाकी आहे. भाजी पण झालेली ना. आता मी ते तयारी करते. तयारी माझी झालेली आहे. तुम्ही मला नेहमी ड्रेसमध्ये बघितलेलं आहे. साडीमध्ये मी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चला, आधी कानबाईच्या पूजेला जाण्याच्या आधी महादेवाची आरती करून घेते. मंडळी, महाप्रसादाची पण शॉपिंग झालेली आहे. कानबाई मातेसाठी आम्ही गावाकडे पण आलेलो आहे. पुढचा ब्लॉग तर अजूनच स्पेशल असणार आहे, त्यामुळे आपल्या या प्रवासात तुम्हीही आमच्यासोबत नक्की राहा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. ही बघा आमची चिमणी आज 1 महिन्याची झालेली आहे आणि किती छान दिसते, किती मस्त बघते ती. त्रिलोकेश्वर महादेवाच्या महाप्रसादाची शॉपिंग आणि कानबाई मातेसाठी गावाकडे जे उत्साह आहे तो, या दोन्ही गोष्टी खूप सुंदर झाल्या आजच्या दिवसाला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा कानबाई माता की जय. पुन्हा भेटूया एक नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. आणि आता आमची इथं चालू आहे आरती. याच्यानंतरचा ब्लॉग हा स्पेशल राहणार आहे. आता आम्ही निघालो आहे कानबाईच्या दर्शनासाठी. तर पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सर्व तिथे झालेली पूजा विधी सर्व दाखवेल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.